आपली मुंबई आणि पर्यटन या यूट्यूब चॅनलतर्फे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणानिमित्त आपल्याला हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, मी कमलेश बागवे आपली मुंबई आणि पर्यटन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। जून महिना सुरू झाला आणि जून महिन्यानंतर पावसाची सर्व मुंबईकर वाट बघत होते आणि जून महिना पूर्ण गेल्यानंतर जुलैमध्ये पाऊस सुरू झाला आणि हा जर पाऊस सुरू झाला नसता जुलैमध्ये तर अक्षरशः मुंबईकरांचे अतोनात हाल होणार होते। कारण मुंबईला जी धरणं तलावं जी पाणी पुरवतात ती पूर्णपणे आटली गेली होती। कमी साठा होता। 31 जुलैपर्यंत जवळजवळ खूप पाणी कपात होणार होती। त्यानंतर पाऊस तर सुरू झाला, तलावं देखील भरली गेली आणि एक श्रावण महिन्याची सुरुवात सुरू झाली। नागपंचमी येऊन गेली, त्यानंतर आता नारळी पौर्णिमा येते आणि ज्यावेळेला पाऊस सुरू होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू होतो त्यावेळेला जून जुलैमध्ये समुद्रामध्ये मोठमोठे जे बोटी असतात मारे वगैरे करणाऱ्या त्या पाण्यामध्ये जात नाहीत। आणि नारळी पौर्णिमा आली त्यानंतर हा एक मोठा उत्सव असतो कोळी बांधवांचा। हिंदू धर्मामधील एक मोठा उत्सव कोळी बांधवांचा। या उत्सवामध्ये नारळी पौर्णिमे दिवशी समुद्राला एक सोन्याचा नारळ अर्पण केला जातो आणि समुद्राला शांत, जो खवळलेला समुद्र असतो पावसामुळे तो शांत केला जातो आणि त्यानंतर कोळी बांधव मच्छीमारीला सुरुवात करतात आणि तोच एक उत्सव नारळी पौर्णिमेचा आपण बघायला जाणार आहोत। आणि गेल्या वर्षी आपण गेलो होतो कुलाबा येथील बदवार पार्क या ठिकाणी नारळी पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी केली जाते आणि यावर्षी आपण जाणार आहोत।
काकांकडे बघा, काकांकडे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपली मुंबई आणि पर्यटन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्या वेळेला बाहेर पडू त्यावेळेला नक्की पुन्हा भेटू. बाय बाय, टेक केअर, सोयन रवा, काळजी घ्या.